वेलकम बॅक एव्हरीवन. आज आपण पुन्हा जाणार आहे बाहेर आणि ते पण चालू आहे आपण भुलेश्वरला एक मंदिरामध्ये. आणि हा काय प्लॅन नव्हता तरी पण आपण जाणार आहे, कारण की काल मी आलतो भाऊबीजला लोणावळ्यामध्ये. तर अचानक प्लॅन झालाय आणि आपण चाललो आता सगळ्या फॅमिली बरोबर फिरायला. चला. चावी शोधू देत पहिली पहिली ती घाई. चावी मागाशी काढली, मामा असा ओरडत ना मला. चावीच नाही. व्हिडिओ काढू नको. व्हिडिओ चालू आहे. मामा बघणार आहे आणि अरे चावी कुठे ए पिलू हसतय हसतय थांब त्या ठिकाणी चावी भेटलेली आहे. मामा म्हटलंय इथं अजिबात टच झालं नाही पाहिजे. मामाकडे व्हिडिओ फुटेज द्या आपल्याला. हा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गण गण गणात बोधे गणात बोधे. ए हसा पिलू. थोडासा प्लॅन मध्ये चेंज आहे. भुलेश्वरला तर जाणारच आहे, त्याच्या आधी आपण रामदार या मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं, लोणावळ्यापासून 94 किलोमीटर आणि पुण्यापासून 26 किलोमीटर अंतरावर मंदिरात जायचंय ना पहिलं. मंदिर इकडे असं. तू माझा फोटो काढतोस, मी तुझा काढते. अरे बघते ना. नक्की जरा. आम्ही इथं आहे हो. आम्हाला कळलं आमच्या 2 मित्रांकडून की हा परिसर खूप चांगला आहे. सर्व काही इथं निसर्ग छान आहे. एक देवाचं अस्तित्व आहे, ते दर्शन घेण्यासाठी आणि हा परिसर पाहण्यासाठी आम्ही इथे
आता आम्ही बसलो आहे, दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही बसलोय. चला आता आपण आपल्या फॅमिलीला भेटूया. मोठी मावशी, मोठे काका, अथर्व, पिल्लू परी, राहुल दादा, तोंडात नको बोलू, वहिनी, मामा, मम्मी, छोटी मावशी आणि तिकडचं अरे टकलं दिसतंय. आणि ही माझी आरू. आरो ही आणि ही रिद्धी, अंजुताई. यांना ओळखत असून तुम्ही मागच्या व्लॉगला बघितले तुम्ही वडापावले. आणि हे विराज दादा. ओमकार आणि ही ताई मावशी. विद्या मावशी, काका आणि पप्पा. नमस्कार. आले का? आणि मी स्वतः. ह्या मुलांचं काय चालू असतं काय माहिती ह्याचं. आणि हा सर्वात मस्तीखोर मुलगा डॅम्बिस. मंदिराला आमचं काय चालू आहे काय माहिती. व्हिडिओ काढा, फोटो काढा. चल आरोही, काय शोधतीयस? कासव भेटते का? तिकडे गेलाय तिकडे. हो अच्छा. बरं तू ते मामा कासव ते बघ. ओ खरंच तुम्हाला दिसल्या का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. मित्रांनो, मूळचे महादेवाचे मंदिर असलेले हे मंदिर काही कालावधी आधी गाभाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता तसेच दत्तगुरूंच्या मूर्तीची स्थापना केली आहे. नंदी मंडप, 24 खांबांचे सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपामध्ये अनेक शिल्प, चित्र, यज्ञकुंड व धुंदी बाबांची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या भोवतालच्या भिंतीवर संतांच्या मूर्त्या आहेत. काय अतिशय सुंदर असं मंदिर आहे. खूप मजा आली. थंडगार गारवा वगैरे सगळे फॅमिली मस्तपैकी एन्जॉय केला. आणि आमचे असिस्टंट भेटले आम्हाला इकडे. चला कुठे आणि याच ठिकाणी वाघ येऊन मुंडी खाऊन गेला आहे. शिकार झाली. वाघ कुठे? वाघ पाहिला होता पण नाहीये. वाघ पळून गेला. चारा खाते ते दिसत नाही. शायनिंग खातो बघू शकता खूप थंडगार आहे. तुम्हाला हा परिसर, इथला परिसर कसा वाटला? आमची मुलाखत झाली यांची घ्या ना. एकदम सुंदर. काय आम्ही तरंगग्रस्त लोक आहे. इथलं वातावरण खूप छान आहे. त्यामुळे आमच्याकडे काही राहिलेलं नाहीये. विराज जा ना मध्ये. विराज पटकन मध्ये जा. जाता पटकन मध्ये. अरे दीदीच्या पुढे जा ना, म्हणजे आरूच्या मागे जाशील. थांबा.
आम्ही चाललो आहोत एक इथेच गार्डन आहे मंदिराच्या पक्षी गार्डन साईडला आहे. हे पक्ष्यांचं गार्डन आहे. पक्षी दिसतील का? थांबा जरा आमचं चालू आहे इकडे. आता तुम्हाला काय म्हणली तू? पक्ष्यांचं गार्डन. आता तुम्हाला पक्ष्यांचं गार्डन दाखवते. दाखवते मला 5 मिनिटं गेली. इंट्रोड्यूस करते. पक्षी तर नाही दिसल्या बट बकरिया दिसली एवढं मात्र खरंय. बघायला आलतो आम्ही पक्ष्यांचं गार्डन. दिसल्या बकऱ्या 4 पायाच्या. बकऱ्यांच्या गाड्या पुढे गेलेले ते हे बदक दिसलं असेल. होप आय थिंक तुम्हाला बदक दिसलं असेल. आता आपण पुढच्या ह्याला वळूया. सगळ्या बकऱ्या गेल्या. मस्त पाला खातात आणि ही एक बकरी कचरा खाते. माहिती नाही कशी बोलते. हा ना कचरा खाते का काय खाते. आता व्लॉगर आहे का? आता हे झाल्यावर भुलेश्वरला जाऊया आपण. हे जे आता तुम्ही मंदिर बघितलं आहे हे रामदारा मंदिर होतं आणि ह्याचा पार्ट 1 आहे. हा पार्ट 2 लगेचच येणार आहे. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय बाय. हा व्लॉग इथेच संपला असं समजू नका. अजून अर्धा प्रवास बाकी आहे. रामदाराचं दर्शन झालंय आणि आपण आता पुढे दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. आपण पुढे कुठे जाणार आहे? भुलेश्वर. चला डायरेक्ट भुलेश्वर मध्ये भेटतो. जय जय बम बम बोले.